नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण हॉटेलमध्ये जसे मिळते तशी चमचमीत हिरव्या मटाराची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर इथे मी 1.5 कप मटार घेतलेला आहे, एकदम फ्रेश आहे। आता बाजारामध्ये भरपूर सारा मटार येतो आणि स्वस्त सुद्धा आहे। तर आता हा मटार आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर इथे कढईमध्ये 1 तांब्याभर पाणी उकळायला ठेवलं, त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा आपल्याला मीठ आणि अर्धा चमचा साखर आणि त्यानंतर आपल्याला हा मटार यामध्ये घालून घ्यायचा आहे। साखर आणि मीठ घातल्यामुळे काय होतं, याचा रंग आहे तो हिरवेगार असा टिकून राहतो। आपल्याला फक्त 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, कारण ओला वाटाणा आहे, पटकन असा शिजला जातो। तर बघा, मटार अगदी पटकन असा शिजलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। आपल्याला खूपही गाळ करायचा नाही। आता यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। तर आपल्याला हॉटेलसारखी भाजी बनवायची, त्यासाठी आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे। तर इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा तेल। आता तेल चांगलं गरम झालं की इथे बघा 2 मीडियम साईजचे कांदे एकदम पातळ कट करून घेतलेले आहे। हे आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहे, खूपही लाल करायचे नाही, ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। लसणाच्या पाकळ्या मोठ्या आहे, त्यामुळे मी 4 ते 5 घेतलेले आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे 9 ते 10 काजू, म्हणजे आपण जशी हॉटेलमध्ये भाजी खातो त्याची चव लागते, त्याच पद्धतीची आज आपण भाजी बनवणार आहे। आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे ते मी 2 टोमॅटो मीडियम साईजचे कट करून घेतलेले आहे आणि हे टोमॅटो गळेपर्यंत आपल्याला हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता, कांदा टोमॅटो छान असं हे शिजलेलं आहे, टोमॅटो पूर्णपणे गळालेला आहे। आता हे आपण थंड करून मिक्सरला फिरवून घेणार आहे, बारीक करायचं आहे, कारण कांदा ओला आहे, टोमॅटो ओला आहे, त्यामुळे आपल्याला पाणी घालायची अजिबात गरज नाही। पाणी न घालता आपण हे वाटण तयार करून घेणार आहे। तर बघा, आपल्याला भाजी बनवायची, त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 4 चमचे तेल। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तेल करू शकता, पण हॉटेलची भाजी म्हटलं थोडं चमचमीत तेल थोडं जास्त घालतात। आता यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं। जिरं छान आपल्याला फुलवून घ्यायचं आहे। तर जिरं इथं फुललेले आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला आपण जे वाटण तयार केलं ते यामध्ये घालायचं आहे। तर आता आपण वाटण घातलेलं आहे आणि हे वाटण आपल्याला पूर्णपणे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। जेवढी आपण ही ग्रेव्ही परततो तेवढी आपली ही भाजी टेस्टी होते। आता हे आपण तळापासून ढवळत परतत राहायचं आहे, कारण यामध्ये आपण काजू घातलेले आहे, त्यामुळे खाली लागू शकतं। आता हे आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊ। तर इथे तुम्ही बघू शकता, आपण ग्रेव्ही परतून घेतलेली आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे। तर इथे मी 1 चमचा मिरची पावडर घेतलेली, त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा इथे धना जिरा पावडर, त्यानंतर किचन किंग मसाला 1 चमचा जरूर घाला, कारण हॉटेलमध्ये किचन किंग मसाला जास्त प्रमाणात वापरला जातो, अर्धा चमचा गरम मसाला आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ। आता हे सगळं आपल्याला पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं 1-2 चमचे पाणी घालायचं आहे। मिक्सरच्या भांड्याला जे लागलेलं आहे मिश्रण, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं, एकजीव करायचं आणि त्यानंतर तेल सुटेपर्यंत सतत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर असं थोडंसं पाणी घातल्यामुळे काय होतं, आपण जे कोरडे मसाले घातले ते छान असे फुलले जातात आणि शिजलेही जातात, त्यामुळे आपल्या भाजीला चवही छान येते। आता हे तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊ।
तर बघा ग्रेव्ही छान अशी परतून परतून तेल सुटलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता यामध्ये घालायचं आहे आपण जे शिजवलेले मटार। आता हे सगळे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। बघा अशा पद्धतीने मिक्स करायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे, कारण हॉटेलची भाजी आहे खूप पातळ नसते, थोडीशी घट्ट आणि लपतपीत असते। आता यामध्ये घालणार आहे अर्धा ग्लास पाणी। ही सगळं मिक्स करून घेऊ आणि आपल्याला 5 ते 7 मिनिटे भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे। मला थोडी घट्ट वाटते, त्यामुळे मी अजून थोडंसं यामध्ये पाणी घालणार आहे। आता यावरती आपण झाकण ठेवून शिजवून घेऊ। तर बघा 5 ते 7 मिनिटे झालेली आहे आणि तुम्ही इथे भाजी बघू शकता। आता ही भाजी आणखीन टेस्टी होण्यासाठी यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा भाजलेली कसुरी मेथी आणि त्यानंतर 1 चमचा इथे आपल्याला बटर घालायचं आहे आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला कोथिंबीर। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। करायला अतिशय सोपी आहे ही भाजी आणि आपल्याला हॉटेलमध्ये जायची गरजसुद्धा नाही, ती खूप ही टेस्टी होते। आता ही भाजी तुम्ही नानबरोबर, पराठ्याबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता, अगदी साध्या भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता। तर अशी ही टेस्टी चमचमीत हॉटेलसारखी मटारची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।